जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 57वा पाहणार आहोत. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ. या 57व्या श्लोकाच्या आधी आपण जे 10 श्लोक पाहिले त्यामध्ये समर्थांनी सर्वोत्तम भक्ताची लक्षणे कोणती आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणते गुण असतात हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि या सर्व गुणांमुळेच तो भक्त जगामध्ये सर्वश्रेष्ठ आणि धन्य झालेला असतो. आता आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये ही धन्यता जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण काय केलं पाहिजे हेच आपल्याला समर्थ या श्लोकामध्ये समजावून सांगत आहेत. समर्थ म्हणतात, जगी होई जे धन्य या रामनामे. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला धन्यता प्राप्त करायची असेल तर आपल्याला रामनाम घ्यावे लागेल. पण मी रामनाम घेईल आणि कसाही वागेल तर हे चालणार नाही. रामनाम घेताना आपलं आचरण हे शुद्ध असलं पाहिजे. आचार विचारांचं पालन झालं पाहिजे. नाहीतर काय, सकाळी उठल्यावर देवाची पूजा करायची आणि नंतर दिवसभर मी कसाही वागेन, कसंही आचरण करेन, कुणाचीही निंदा नालास्ती करेन, खोटे बोलेल, स्वार्थीपणाने वागेल तर हे चालणार नाही. हे सर्व दुर्गुण नामस्मरणाला बाधक आहेत. त्यामुळे स्मरण करताना चित्ताची शुद्धता अत्यंत आवश्यक आहे. समर्थ पुढे म्हणतात की नामस्मरणाबरोबर आणखी 3 गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्या कोणत्या? तर क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे. नित्यनेमाने आपल्याला क्रिया भक्ती आणि उपासना करायला पाहिजे. आता नित्यनेम म्हणजे काय? रोज नियमित अखंड करणे. आज केलं उद्या नाही केलं असं नाही, तर आयुष्यभर जोपर्यंत आपण श्वास घेतो तोपर्यंत ही भक्ती क्रिया उपासना आपल्याला करावीच लागेल. आता सर्वप्रथम आपण क्रिया म्हणजे काय हे बघू. क्रिया म्हणजे काय? तर कर्म. कर्म हे तर माणसाला करावंच लागतं. पण आपल्या वाट्याला जे कर्म आले असेल ते आपण उत्तम प्रकारे करावं. कार्य करताना सतत मनात भगवंताचं स्मरण ठेवावं. सतत काम करताना हाच भाव ठेवायचा की हे कार्य मी भगवंताचं कार्य म्हणून करत आहे. उदाहरणार्थ, स्वयंपाक करायचा तर हा भाव ठेवायचा की मी हा स्वयंपाक भगवंताकरता करत आहे. माझा भगवंत आज जेवायला येणार आहे. तसेच जेवताना प्रत्येक घास हा पोटातील वैश्वानराला आपण आहुती देत आहोत अशाच भावनेने करावा. असे केल्याने कर्मयोग साधला जातो. संत सावतामाळी कर्मयोगी संत होते. ते आपल्या मळ्यात काम करताना नेहमी हे स्मरण ठेवीत की हा मळा माझा नाही, मी त्याचा मालकही नाही. याचा मालक तर पांडुरंग आहे. मी तर त्याचा केवळ एक सेवक आहे. त्याचा मळा राखण्याचं कार्य मी करतो. असा भाव ते ठेवीत आणि त्याच भावनेने ते आपलं कार्य करीत असत. आता हे कर्म कसं असावं? तर ते भगवंताकडे नेण्याला सहाय्यक असावं. केवळ उदरनिर्वाहासाठी कार्य नको, तर कर्म हे भगवंताची सेवा समजून करावं. आता क्रियेबरोबरच भक्ती ही सुद्धा नित्यनेमाने करावी. भक्ती हा तर साधनेचा मूळ पाया आहे. भक्ती म्हणजे भगवंताबद्दलचं अतूट आणि अनन्य असं प्रेम. भागवतामध्ये 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. त्याला नवविधा भक्ती असे म्हणतात.
श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम अशा प्रकारच्या या नवविधा भक्ती आहेत. आणि या नवविधा भक्तीच्या सहाय्याने अनेकांनी आपला उद्धार करून घेतलेला आहे. जसे राजा परीक्षिताने श्रवण करून, श्री शुकदेव आणि नारद मुनी यांनी कीर्तन भक्ती करून, भक्त प्रल्हादाने स्मरण भक्ती करून, विष्णूची पत्नी लक्ष्मी हिने पादसेवन करून, राजा पृथूने अर्चन भक्ती करून, अक्रूराने वंदन भक्ती करून, हनुमानाने दास्य भक्ती करून, अर्जुनाने सख्य भक्ती करून आणि राजा बलीने आत्मनिवेदन भक्ती करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. अशा प्रकारे भक्तीच्या या मार्गाने आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. आता भक्तीबरोबरच उपासनेलाही जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे आणि तीसुद्धा नित्यनेमाने करणे आवश्यक आहे. परमार्थ मार्गात अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची असते आणि ही शुद्धता आपल्याला उपासनेमुळे प्राप्त होते. उपासना देखील ही नित्यनेमाने केली गेलीच पाहिजे. उपासना म्हणजे काय तर भगवंताच्या जवळ राहणे. उपासनेतून भगवंताविषयी श्रद्धा दृढ होते, भक्तीला उत्कटता प्राप्त होते, मनाची चंचलता कमी होऊन चित्त स्थिर होते. म्हणून सुरुवातीला उपासनेची सवय लावून घ्यावी. रोज सकाळी संध्याकाळी नित्यनेमाने आपण उपासना, आपल्या आराध्य देवतेची उपासना करावी. त्याची सवय आपल्या शरीराला लावून घ्यावी. म्हणजे मग काय होईल, हळूहळू ती सवय आपल्या अंगवळणी पडेल. मग पडिले वळण इंद्रिया सकळा. त्या शरीराला त्या उपासनेची सवय झाली की मग ती उपासना आपोआप होत राहते. उपासना करण्याची वेळ आली की आतुरता वाढत जाते आणि न चुकता मग आपण ती उपासना करीत राहतो. पुढे समर्थ म्हणतात, उदासीनता तत्वता सार आहे. उदासीनता म्हणजे नैराश्य नाही. उदासीनता म्हणजे अलिप्तता, तटस्थता. जसे कमलपत्र पाण्यामध्ये असते पण पाणी त्याला चिकटत नाही, तसे हे भक्त संसारामध्ये राहतात पण संसारातील सुखदुःख त्यांना चिकटत नाही. ते संसारापासून अलिप्त असतात. क्रिया, भक्ती, उपासना केल्यामुळेच त्यांच्यामध्ये ही उदासीनता येते. संसाराच्या बंधनामध्ये ते अडकत नाहीत आणि त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने आनंदी असतात. पुढे समर्थ म्हणतात, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. असा भक्त हा कोणत्याही मोहपाशात अडकत नाही. कुणाबद्दलही त्याच्या मनामध्ये द्वेष, मत्सर नसतो. त्याच्यामध्ये कोणतेच विकार नसतात. काम, क्रोध, लोभ, मोह या विकारापासून तो दूर असतो. कारण या विकारांमुळे काय होते, या विकारांमुळे आपलं मन गढूळ होतं आणि गढूळ झालेलं मन हे अशांत असतं, अस्थिर असतं आणि अशा अस्थिर मनाने उपासना करता येत नाही. म्हणून मनाची शुद्धता, पवित्रता ही उपासनेकरता अत्यंत आवश्यक आहे. या भक्तांचं मन असंच शुद्ध आणि पवित्र असतं. त्यामुळेच त्यांची वृत्ती आनंदी असते आणि मोकळी असते. ते सर्वांशी प्रेमाने वागतात. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.